महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जुना मानला जाणारा गड आणि या गावाला लागते 5 तालुक्याची बॉर्डर. कोणता गड, कुठलं गाव, सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपला गावरान कट्टा येऊन पोहोचलाय खानापूर तालुक्यातील 1,500 ते 2,000 लोकसंख्या असलेला बानूरगड या गावात. भुसातीन ऊस सलातीन या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवराय यांनी मांजऱ्या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिलं. भूपाळगड, ज्याला आता बानूरगड नावानं ओळखलं जातं. गावात पोहोचलो आणि अतुलने या आजोबा सोबत ओळख काढली आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं हा गड सर्वात जुना मानला जातो. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गावची तटबंदी बघा गेलो आणि तिकडे आम्हाला भेटले गायकवाड मामा, ज्यांनी आम्हाला सोबत येऊन तटबंदी दाखवली. ज्या वेळेला संभाजी महाराजांना कैद केलं त्यावेळेला कैद करून त्यांना आदिलशाकडे ह्याला विजापूरला घेऊन जायची होती. त्यांना घेऊन निघाली होती. मसवडला मुक्काम केला. मसवडला मुक्काम केल्यानंतर त्यांना निरोप आला की जाताना भूपालगड आहे, टेळणीचा किल्ला, ती जाता उद्ध्वस्त करा. क्लिअर हवामान असतं का नाही, सांगूनच पडत दिसतं. बर. आठपडे कारखाना असं संपूर्ण दिसतो. आणि इकडे रेवणसिद्ध मंदिर पण दिसते. आणि इकडे तुम्हाला तू रात्री जर गेलं तर शिंगणापूर दीपक दिसते. तसं गाव छोटच आहे, पण या गावातील लोक खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. मग तिथून आम्ही आलो या ठिकाणी जिथं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख भैरजी नाईक यांची समाधी. हे आहे महादेवाचं मंदिर. मंदिराच्या गाभारात शिवलिंग असून ते बानुलिंग नावानं ओळखलं जातं. आणि ही आहे भैरजी नाईकांची समाधी. भैरजी नाईक जे छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. आणि इकडे आम्हाला भेटला हे स्वप्नील गायकवाड नावाचा मित्र. त्यानेच आम्हाला पूर्ण गड बुरुज फिरून दाखवले आणि तेव्हा त्याने सांगितले या गावाला आटपाडी, सांगोला, जत, कवटेमंकाळ आणि तासगाव या 5 तालुक्याची बॉर्डर लागते. या डोंगराची कडा म्हणजे गावची बॉर्डर मानली जाते आणि इथून दिसतो बुदाळ तळ. मग आम्ही आलो त्या 12 बुरुजांपैकी एका बुरुजावर. आम्ही या गडावर यायच्या आधी विचार केलेला या गडावर फिरायला 1 तास खूप झाला, पण इथं फिरताना कधी 3 तास गेलं कळालं पण नाही. सुट्टीचा 1 दिवस फिरायसाठी हा गड मस्त ठिकाण आहे. तुम्ही पण या. आपल्या आसपास खूप ठिकाणं असतात जी आपल्याला माहितच नसतात किंवा आपल्या जवळ असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्व नसतं. ट्रेक साठी 1 नंबर लोकेशन आहे आणि आलाच तर कृपया त्या जागेचं महत्व पाळा. आपल्यामुळे इथल्या कुठल्याच गोष्टीचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. इथलं पर्यटन वाढावं आणि आपल्या आसपास काय आहे हे सर्वांना माहित व्हावं, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. मग हे शिवकालीन तलाव बघून आम्ही निघालो घरी आणि तुम्ही व्हिडिओ आवडला असला तर फॉलो करून जावा.